पानी दे रहे, पानी दे रहा। अरे टकले से बना पानी पानी प्यायचं। अक्षरी 75 ए बाबा परत गडबड ए त्याला चेंज करा सांग। ठीक आहे आता सांगू 7 होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेच्या सर्व आमदारांनी त्यांचा 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे। त्याची सुरुवात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष सन्माननीय आमदार मधुकर पिचड यांनी त्यांचं 1 महिन्याचं वेतन 75,000 रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नुकतंच केंद्र शासनाने दुष्काळ मदत म्हणून 574 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाला दुष्काळ मदत म्हणून त्या ठिकाणी दिले। सदरचे पैसे दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंद्र शासनाचे व केंद्रीय कृषी मंत्री नामदार शरदचंद्र पवार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करते। काल परवा आपण सर्वांनी वाचलं की केंद्रामध्ये होत असलेल्या IAS सारख्या स्पर्धा परीक्षेतनं प्रादेशिक भाषांना वगळण्याचा निर्णय वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कळाला। आपल्याला माहीत असावं की महाराष्ट्रामध्ये प्री IASच्या 4 केंद्र त्या ठिकाणी आहेत। औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर। कालच्या कॅबिनेट निर्णयामध्ये अजून 2 प्री IAS केंद्र वाढवण्याचा निर्णय अमरावती व नाशिक त्या ठिकाणी झालेला आहे। स्पर्धा परीक्षा होत असताना संबंध भारतामध्ये जर पाहिलं तर अतिशय ग्रामीण भागातनं लोक स्पर्धा परीक्षेमध्ये पार्टिसिपेट करतात आणि प्रादेशिक भाषा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या देशातल्या विशेष करून ग्रामीण भागातले जी लोक स्पर्धा परीक्षेमध्ये येतात त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मागणी करत आहे की पूर्वीप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये केंद्राच्या प्रादेशिक भाषांचा देखील समावेश त्या ठिकाणी करण्यात यावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ ही चौफेर होत असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, आमदार मधुकरराव पिचड, आमचे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष श्री प्रकाश गजबी, महिला अध्यक्ष आमच्या विद्याताई चव्हाण व या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने आज काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, नाशिक रोड येथील देवळाली व्यापारी बँकेचे संचालक श्री घाडगे व श्री पाटील व इतर सर्व मुंबई परिसरात मनसेचे कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक विभाग आहे, त्याचं नाव आहे ग्रंथालय सभा। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ग्रंथालय सभेच्या प्रमुखपदी डॉक्टर रवींद्र देशमुख दोंडाईचा धुळे यांची निवड सन्माननीय आमदार मधुकरराव पिचड प्रांताध्यक्ष यांनी या ठिकाणी केलेली आहे। उद्या 8 तारखेला होणाऱ्या महिला दिनानिमित्त तसंच राज्यात जे 3रं महिला धोरण त्या ठिकाणी येणार आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसने काही कार्यक्रम घेतलेले आहेत। त्याच्या संदर्भातली माहिती मी आमदार विद्या चव्हाण यांना विनंती करेन, त्यांनी आपल्या सर्वांना द्यावी। गायकवाड फौजिया खान याच्यातनं ते जाहीर होणार आहे आणि त्याविषयी एक परिषद 10 मार्चला म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले आदरणीय नेते आणि महिला धोरणाला ज्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण देशाची नीती ठरविण्याच्या आधी पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा महिला धोरण जे मांडलं होतं तर त्याविषयी चर्चा करण्यासाठी आमच्या संपूर्ण राज्यातल्या महिला अध्यक्षा असतील, तालुका अध्यक्षा, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्षा, सभापती, उपसभापती, आजीबाजी, विधान परिषद सदस्य सर्व महिला आणि आमच्या पक्षाचे प्रमुख नेते मंत्रीगण त्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही महिला धोरणाविषयी चर्चा करून पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन काही
राहून गेला आहे का, किंवा नवीन काही विचार त्याच्यात कोणाला मांडायचे असतील तर पुन्हा त्याच्यामध्ये काही सुधारणा, किंवा ते जे धोरण शासनाने जाहीर केले त्याच्यामध्ये काय काय मुद्दे चर्चिले गेलेले आहेत आणि त्याच्यापासून महिलांना त्याचा कुठल्या प्रकारचा लाभ होणार आहे याच्यावरची चर्चा होईलच. त्याचप्रमाणे आता जे महिलांवरती अत्याचाराचे घटना ज्या होत आहेत आपल्याला सगळीकडे दिसत आहेत, म्हणजे लहान मुलींपासून कॉलेजमधल्या तरुणींपासून महिलांपर्यंत आज महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासन प्रशासन आपापल्या परीने काम करत आहे, परंतु महिला रक्षक म्हणून राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण पवारसाहेबांच्या हस्ते त्या दिवशी हे करणार आहोत महिला रक्षक, आणि ती महिला रक्षकाचा तो बॅच प्रत्येक कार्यकर्त्याला कडे दिला जाईल. गावागावामध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये ज्या कापूस वेचक मुली असतील किंवा इतर शेतकाम करणाऱ्या ज्या मुली आणि महिला आहेत त्यांच्यावरती खास करून जास्ती अत्याचाराचं प्रमाण असलं तरी त्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशा महिला रक्षक ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या गावोगावी आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत त्या महिला जर गेल्या तर त्यांना पुढची प्रोसिजर सोपी जाईल. म्हणजे पोलीस स्टेशनवर त्यांना नेणं, त्यांची कंप्लेंट रजिस्टर करणं, त्यांची मेडिकल करून घेणं, अशा प्रकारचे कामं हे महिला रक्षकांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्या महिला त्या पुढे करतील. मग त्या बॅचचं उद्घाटन पण त्या दिवशी होणार आहे. आणि महिलांच्या इतर विषयी म्हणजे युवतींच्या पदाधिकारी आणि इतर नेमणुका त्या संदर्भात सुप्रियाताईंनी आमच्या जे काय आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेखीचा यापासून जे गेले संबंध 2 वर्षात युवतींमध्ये एक जागरण झालेलं आहे, तर त्या सर्वांचा आढावा घेऊन या परिषदेमध्ये महिला धोरणाविषयी चर्चा मुख्यत्वे करून आणि इतर जे काय महिलांच्या काही सजेशन असतील किंवा त्यांनी इतर ठिकाणी कशी कामं करावी याविषयी या परिषदेमध्ये चर्चा होईल. आणि आमचे प्रदेशाध्यक्ष पिचड साहेब, अजितदादा आहेत आणि इतर सर्व नेते मंडळी, त्याचप्रमाणे मुंबईच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, अशा सगळ्या महिला मिळून ही महिला परिषद मोठ्या प्रमाणात यशवंतराव चव्हाण इथे पार पडल्या. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रांना एक निधी मदत म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी राष्ट्रवादीच्या वतीने आणि राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती श्री निलेश राऊत या ठिकाणी सांगतील. हो, त्यांच्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं 2000 रुपये मदतीची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्या आर्थिक मदतीचा वितरणाचा कार्यक्रम देखील आता सुरू करण्यात आला आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2013 रोजी शिवाजी कॉलेज सातारा रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय त्या कॉलेज आणि आतापर्यंत सुमारे 6 ते 7 विद्यापीठांमध्ये या ठिकाणी धनादेश वितरणाचे आर्थिक मदत वितरणाचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. आतापर्यंत 27,000हून अधिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण मदतीचं वाटप केलंय आणि आता नव्यानं मागच्या 2 ते 3 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाहीये. त्यामुळं ईबीसी गटातील पीजी स्टुडंट्स बरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांना देखील या मदतीचं वाटप आपण करण्याचा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या विश्वस्तांनी या घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास 7,000हून अधिक ओबीसी विद्यार्थ्यांना देखील दुष्काळग्रस्त भागातल्या या ठिकाणी या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या यूजी आणि पीजी या दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढील या आठवड्यामध्ये आणि पुढील आठवड्यामध्ये उरलेले जे 3 ते 4 विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी देखील आर्थिक मदत वितरणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतील. या सगळ्या कार्यक्रमांना त्या ठिकाणचे सन्माननीय कुलगुरू महोदय, कुलसचिव महोदय, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री महोदय यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभते आणि विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. जे विद्यार्थ्यांची यादीत नाव नाहीये ते देखील आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही प्राचार्यांच्या पत्रावरती ते पत्र आम्हाला राष्ट्रवादी भवनला पाठवा आणि त्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही मदत उपलब्ध करून देतो. नाही, बिलकुल नाही. कारण गेले 5-6 महिने त्या महिला धोरणावरती त्याच्या विविध अंगावर त्याच्यावर चर्चा झालेली आहे. म्हणजे वर्षाताई गायकवाड यांनी अनेक ठिकाणी त्याच्या मीटिंग घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि NGOज वेगवेगळ्या असतील त्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन महिला धोरणामध्ये काय काय त्रुटी आहेत त्या भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर
चर्चा करून ते धोरण कशा प्रकारे असावं त्याचे बुलेट पॉईंट्स सगळ्या तयार केले गेले 6-7 महिने. अजून ते आपण CM साहेबांना विचारू. माहिती आहे माझ्याकडे आजही त्या सगळ्या महिलांची लिस्ट आहे. ग्रामीण भागातल्या फार मोठ्या संख्येने सोशल वर्क करणाऱ्या महिलांपासून ते शहरी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांपर्यंत सगळ्यांना त्या मीटिंगमध्ये बोलवलेलं आहे. मी तुम्हाला लिस्टची ती झेरॉक्स आहे माझ्याकडे, ती पण पाहिजे तर देते. पण असं बिलकुल झालेलं नाही आहे की ग्रामीण भागातल्या महिलांना कुठेतरी दुर्लक्षित केलेलं असं नाही झालं. मी तुम्हाला जे सांगितलं धोरणाची रूपरेषा किंवा त्याला बुलेट्स पॉईंट्स म्हणतात तसं ते जाहीर होणार आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही कोणाला ॲड करायचं असेल किंवा काही असं वाटत असेल काही राहून गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये ॲड अजूनही आपण करू शकतो ना. अजून जर आता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो वेगळा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त शहरातल्याच NGOजला हाय प्रोफाईल अशा लोकांना बोलवलेलं आहे. मी स्वतः प्रत्येक मिटिंगला हजर होते आणि मला माहिती आहे असं बिलकुल झालेलं नाही आहे. ग्रामीण विभागातल्या ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामीण विभागात काम करणाऱ्या अनेक महिलांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि नुसत्याच सह्याद्री गेस्ट हाऊसवर मिटिंग झालेल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी स्वतः त्यांच्या दालनातही झालेल्या आहेत. यशवंतराव चव्हाणलाही झालेल्या आहेत. NGO याच्यातही अनेक ठिकाणी मिटिंग झालेल्या आहेत आणि आम्ही काही आमदार संबंध महाराष्ट्रभर जिथे वसतिगृह आहेत अशा ठिकाणी व्हिजिट देतोय, महापालिकांना देतोय. आम्ही पण काही माहिती गोळा केलेली आहे. म्हणजे असा आक्षेप आपण बिलकुल घेऊ शकणार नाही की सगळा महाराष्ट्र आणि ग्रामीण विभाग कव्हर झालेला नाही. सगळीकडच्यांचे सगळ्यांचे सुझाव त्याचे गृहीत धरलेले आहेत आणि अजूनही आपल्याला काही जर त्याच्यामध्ये असं वाटलं काही उणीवा आहेत तर ते अजूनही करायला आपल्याला वाव आहे त्याच्यामध्ये. आता महाराष्ट्राची महिला अध्यक्ष आहे त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी ग्रामीण विभागात शेतकरी महिला शेतकरी मजूर यांच्यामध्ये जेव्हा जाऊन येते तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ह्या अगदी तळागाळात पोहोचलेल्या आहेत आणि असं लक्षात आलं की नुसतं शासनाला आणि प्रशासनाला किंवा पोलीस यंत्रणेला आपण दोष देतो बलात्कार झाले अत्याचार झाले असं झालं. पण ज्या ग्रामीण विभागात ज्या मुलींवरती किंवा अशा काही केसेस होतात तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनवरती नेणं किंवा त्यांच्या तक्रारींना न्याय मिळवून देणं ह्याचं काम आपली कार्यकर्ती करू शकेल. आणि त्या कार्यकर्तीला जर आपण महिला रक्षक हा बॅच दिला तो माहितीसाठी की त्या जी पीडित महिला असेल किंवा मुलगी असेल ती जी गप्प बसून असते की ती असा अत्याचार झाला की आई म्हणते तू गप्प बैस आता काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून, तर त्या मुलीला मदत मिळवण्यासाठी मधल्या दुव्याचं काम महिला रक्षक करू शकते. कालच मी श्रीरामपूरला जाऊन आले आणि तिथे जी महिला ऑफिसर होती ती एवढी डॅशिंग होती आणि तिने त्या गुंडांना ज्या प्रकारे अरेस्ट केलेलं आहे की आत्तापर्यंत श्रीरामपूरमध्ये अशी हिंमत कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दाखवून दिलेली नव्हती. अशा चांगल्या महिला अधिकारी सुद्धा आहेत आणि पोलीस मध्ये जे काय मदत पोलिसांकडनं हवी आहे ती पूर्णपणे करण्याचं आपण प्रयत्न करतोय. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे अत्याचार झाले तिथे मी स्वतः जाऊन त्या पीडित महिलांना भेटलेले. कुठे अशा प्रकारे कुठे अशी जास्ती नाराजी नाही आहे की बाबा आमच्यावरती काहीतरी झालेलं आहे आणि कोणी दखल घेत नाही आहे असं जे वातावरण तयार केलं जातं आहे तसं नाही आहे. नाही गृह विभागाने जे केलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण त्यांची तयारी चालू आहे आणि मला असं वाटतं लवकरच त्याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळेल. भंडारा जिल्ह्यातली ती ज्या 3 मुलींना लहान मुलींना विहिरीमध्ये जे टाकून दिलेलं आहे मारून टाकण्यात आलेलं आहे तिथे मी स्वतः जाऊन आले. ती केस खूप गुंतागुंतीची आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष घरामध्ये आजी आजोबा आणि त्या सुनेमध्ये म्हणजे त्या मुलींची आई आहे त्यांच्यामध्ये एक शेजारी असतील गावात राहणारे लोक असतील यांच्यामध्ये बरेच म्हणजे वेगवेगळ्या हे ऐकायला मिळत आहेत आणि प्रत्येक गावातल्या लोकांनी पुढे येऊन खरं काय घडलं ते सांगण्याची आवश्यकता आहे. परंतु तिथे कोणीही फारसं काही बोलायला तयार नाही आहे. नंतर त्या अतिशय लहान मुली होत्या त्यामुळे जी मोठी मुलगी होती तिच्याविषयी काहीतरी बोललं जात आहे पण तिचं वय इतकं लहान आहे की अशा प्रकारे कोणी काही बोलणं हे त्या आईला सुद्धा बरोबर वाटत नाही. मला स्वतःला सुद्धा असं बरोबर वाटत नाही. आणि जिथे त्या मुलींची प्रेत मिळाली ती विहीर ही एका धाब्याच्या मागच्या साईडला आहे. त्यामुळे कोणी ओळखीतल्या लोकांनी केलं का कशा प्रकारे काय झालेलं आहे. एका ठिकाणी 3 मुली झालेल्या आहेत. पुन्हा ती जी बाई आहे तिचा नवरा म्हणजे ह्या मुलींचे वडील हे पण त्यांचा पण मृत्यू झालेला आहे.
म्हणजे त्या आजी आजोबांना जे 2 मुलगे होते, एका मुलाचा ॲक्सिडेंट डेथ झाला आहे आणि एक मुलगा मला वाटतं HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याची डेथ झालेली आहे. असं कोणीतरी उगाचच कोणाला खोटा गुन्हेगार ठरवणं आणि त्याला उभं करणं आणि हे बरोबर नाही आहे ना. काय तपास पोलीस अधिकारी स्वतः जाऊन त्या अनेक चांगले चांगले अधिकारी तिथे एक मिनिट पण ह्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री यांनी देखील त्या ठिकाणी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मला असं वाटतं दिला पाहिजे ना. इथे नातेवाईक आणि सगळं आता त्या मुली शाळेत जर मी विचारलं शेजारी पाजारी ते म्हणाले शाळेत जायच्या मुलीबरोबर, पण जे काय तिथलं वातावरण आहे ते थोडं म्हणजे वेगवेगळे संशयास्पद वातावरण आहे. त्यामुळे नक्की गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढायला थोडा वेळ जातो.